तर मित्रांनो, घरी आल्यावर वहिनीने दार बंद केल्यानंतर आम्ही दोघेजण आत घरामध्ये आलो. घरात आल्या आल्या आम्ही दोघेजण सोफ्यावर बसलो. सोफ्यावर तर आम्ही एकमेकाला चिटकूनच बसलो होतो. मी वहिनीच्या खूपच जवळ होतो आणि वहिनी आता माझी खूपच लाड करत आहे असं मला वाटू लागलं होतं. थोडा वेळ तिथेच बसून वहिनीने माझे लाड केले व ती मला म्हणाली, भूषण, तुला फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर जा आणि फ्रेश हो. मी म्हणालो, नाही वहिनी, आता काय फ्रेश व्हायचं आहे, आता तर मस्त झोपायची वेळ झाली आहे. तसं वहिनी मला म्हणाली, बरं ठीक आहे, मग तू एक काम कर, तू इथेच बसून थोडा आराम कर, मी जरा फ्रेश होऊन येते. मी म्हणालो, बापरे, आता तर तुम्ही डायरेक्ट तू आणि मीवर आलात. मी असा बोललो तशी वहिनी हसली आणि मला म्हणाली, आपल्या दोघांमध्ये आता कसलंच बंधन राहिलं नाही. आता मी तुझी गर्लफ्रेंड बनली आहे ना, मग असं नको का बोलायला. मी हसलो. तेव्हा ती म्हणाली, भूषण, रागवू नका, मला असं बोलायची सवय आहे. मी तुमच्या दादाला पण कधी कधी असं बोलते. मी म्हणालो, हो, काहीच हरकत नाही, तुम्ही बिनधास्त वाटेल तसं बोला. तुम्हाला जसं बोलायचं तसं, आणि बोलण्याबद्दल मला तुमचा अजिबात राग येत नाही. मी पण तुम्हाला अधूनमधून एकेरीच बोलतोच ना. मग वहिनी म्हणाली, ठीक आहे, मला तुम्ही खूप आवडता, तुमचा स्वभाव खूप छान आहे. मी म्हणालो, अहो वहिनी, हे तुम्ही मला आता सांगताय, जेव्हा तुमच्याकडे राहायला येऊन आता चांगले 15-20 दिवस होऊन गेले तेव्हा. आणि मी हसायला लागलो. मग मी म्हणालो, मी तर त्या दिवशी तुमच्या घराची पहिली पायरी चढलो त्या दिवसापासूनच तुम्ही मला आवडायला लागला. खरे तर मी तुम्हाला जेव्हा तुमच्या लग्नात पाहिलं तेव्हाच खूप पसंत आले होते. मी असे बोललो तेव्हा वहिनी म्हणाली, चल चावट कुठला, असं बस आता शांत हो. आणि वहिनी हसू लागली. मग मी सुद्धा शांत बसलो. असंच आमचं बोलणं चालू असताना ते अर्ध्यावर सोडून वहिनी बाथरूमकडे पळाली. मी म्हणालो, एवढी गडबड आहे? तशी ती म्हणाली, अरे थांब, मी वॉशरूमला जाते. मी हसत म्हणालो, बरं ठीक आहे, जाऊन या तुम्ही. मी बाथरूमकडे गेली आणि घाईने तिने दार बंद करायची विसरली, त्यामुळे ते अर्ध उघडंच राहिलं. ती घाईने आत जाऊन खाली बसली. मी ते पाहिलं आणि तिथून हळुवारपणे ज्या ठिकाणी बसलो होतो तिथून हळूच उठलो आणि तिच्या मागे गेलो. दरवाजामध्ये जाऊन मी थांबलो आणि हळूच तो आत ढकलला. दरवाजाने कर आवाज, हलकासा असा आवाज केला आणि तो पूर्ण खुलला. वहिनीची साडी वर होती आणि ती आपला कार्यक्रम उरकत होती. ती खाली बसली होती आणि लांबनच एक धार दिसत होती. एक विशिष्ट संगीतमय आवाज येत होता. मी डोळे मोठे करून अजून काही दर्शन होते का ते पाहू लागलो. तेवढ्यात तशी वहिनी मला म्हणाली, अहो भूषण, जा ना तिकडे, काय बघताय डोळे मोठे करून. मी काहीच बोललो नाही. मी एकदम शांत होतो. तसं वहिनी परत हसली व ती उठली. तिने तिथं पाणी टाकलं आणि मग उठून माझ्याजवळ आली. ती माझ्या गाल ओढत होती आणि मला म्हणाली, अलीकडे तुम्ही खूप 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 चावट झाले आहात. मी म्हणालो, हे कशावरून वाटतं वहिनी तुम्हाला? तेव्हा वहिनी मला म्हणाली, चावटपणा नाही तर काय होता हा? आता मी वॉशरूमला गेले आहे तर तुम्ही तिकडे सुद्धा आलात. खरं तर आता तुम्हाला याची काहीच गरज नव्हती. तुम्हाला जर बघायचीच आवड होती तर तुम्ही मला डायरेक्ट पण बोलू शकला असता ना. मी काय दाखवायला नाही म्हणाले नसते. तरीही तुम्ही हा चावटपणा केलाच, म्हणून मी म्हणाले तुम्ही खूप चावट झालात. तसा मी वहिनीला म्हणालो, काय वहिनी, असं काही नव्हतं. तेव्हा ती म्हणाली, मग काय बघायला आले होता तुम्ही? आणि हो, तुम्हाला आणखीन एक सांगायचं होतं. तसं मी म्हणालो, काय सांगणार होता? मग वहिनी म्हणाली, मी जे काही सांगणार होते ते खूप विशिष्ट आणि खूप मस्त आहे. मी लगेच म्हणालो, मग सांगा ना ते, मला पण ऐकायची खूप इच्छा झाली आहे. मग ती म्हणाली, तुम्हा मुलांना खूप हौस असते ना चोरून बघायची. मी म्हणालो, अरे काय आता तुम्ही पण. मग वहिनी, अहो, जे तुम्हाला बघायचं होतं ना ते सर्व काही मी दाखवते. पण मग वहिनी, पण मला कळलं नाही तुम्हाला नेमकं काय बघायचं होतं. कारण पोरांना वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची हौस असते.
तर तुम्हाला नेमकी कोणती हौस आहे मला कळले नाही ना. वहिनी खूप चावटपणे बोलत होते. मग मी म्हणालो, जाऊ द्या वहिनी, मला काहीच बघायचं नव्हतं. मी फक्त तुम्हाला बघायला आलो होतो. ती म्हणाली, असं आहे का? मग ठीक आहे. मी इथे बसते आणि तुम्ही मला बघून घ्या. त्यासाठी बाथरूमकडे येण्याची काहीच गरज नव्हती. वहिनी खूप खेचत म्हणाली. मग मीही थोडा चावट होत म्हणालो, बरं तुम्हीच सांगा आता, मी बाथरूममध्ये असं काय होतं जे बघायला मी आलो असेल. तशी ती पटकन उत्तर देत मला म्हणाली, मला माहिती आहे तुम्ही चिमणी बघायला आला होता. मी चावटपणे म्हणालो, म्हणजे तुमच्याकडे चिमणी पण आहे का? मग ती म्हणाली, हो आहे ना, पण तुम्हाला नाही का हे माहीत? मी हसत म्हणालो, नाही बाबा, मला काय माहीत की तुमच्याकडे चिमणीसुद्धा आहे, कारण मी तर ती कधी पाहिलीच नाही ना. वहिनी चावटपणे म्हणाली, ठीक आहे दाखवते, कारण बाथरूममध्ये तर तुम्हाला दिसली नसेल ना. मग ती म्हणाली, चला आता झोपायला, आपल्याला आता खूप उशीर झाला आहे, जेवण पण खूप झालं आहे, आता मला खूप झोप येत आहे. मी म्हणालो, हो ठीक आहे, चला मग. मग वहिनीनं माझ्या हाताला पकडलं आणि पुढे चालू लागली. वहिनीची ही सवय मला खूप आवडायची, कारण जरा काही झालं आणि जरा इकडे तिकडे जायचं म्हटलं की लगेच वहिनी माझा हात पकडायची आणि मला इकडे तिकडे घेऊन जायची. वहिनी माझा हात पकडून मला बेडरूमकडे घेऊन जाऊ लागले. मी सुद्धा हळूहळू तिच्या मागे मागे जाऊ लागलो. जसं आत पोहोचलो तशी वहिनीने लाईट बंद केली. मी म्हणालो, लाईट का बंद केलीत तुम्ही? तशी ती म्हणाली, अरे आता झोपायचं नाही का? मी म्हणालो, झोपायचं तर आहे, पण झोप अशी सुद्धा येईल ना, त्यासाठी लाईट बंद करण्याची काय आवश्यकता आहे? वहिनी म्हणाली, अरे मला सवय आहे लाईट बंद करून झोपण्याची, कारण उजेडामध्ये मला नीट झोप येत नाही. खरे तर ही सवय मला आधी नव्हती, पण तुमच्या दादामुळे मलाही अंधारात झोपायची सवय लागली. मी म्हणालो, ती कशी काय? ती म्हणाली, जाऊ द्या, ती खूप मोठी गोष्ट आहे, ते एक सिक्रेट आहे. मी म्हणालो, खरंच इतकं मोठं सिक्रेट आहे का, की जे तुम्ही मला सांगू शकत नाही? तेव्हा वहिनी म्हणाली, असं काही नाही, तुमच्यापासून लपवण्यासारखं आता काही राहिलं नाही. बरं सांगते. आणि असं म्हणून ती बोलली, खरे सांगायचे तर तुमचा दादा नेहमी असाच अंधारात मोकळा झोपतो. मग मलाही तो तसेच करायला सांगतो, मलाही मोकळे झोपायला लावतो. मग हळूहळू ती सवय मलाही पडली आणि आता मला अंधारात तसे झोपल्याशिवाय नीट झोपच येत नाही. त्याच्यामुळे मी असं अंधारातच झोपते. मी म्हणालो, हो का? मग मला पण तसे शिकवा ना. पण मला अंधारात नाही तर उजेडात अशी सवय लावायची आहे. तुम्ही मला ही सवय शिकवा. वहिनी म्हणाली, मग तेच तर करते ना. मग त्यासाठीच अंधार होता आतमध्ये आल्या आल्याच. मी म्हणालो, नाही, जर तुम्ही स्वतःला माझी गर्लफ्रेंड समजत आहात तर मग सर्व काही उजेडामध्ये असायला हवं. मला असा अंधार नकोच आहे, कारण मला अंधार आवडत नाही. मला सर्व काही उजेडात शिकायचं आहे. मला सर्व काही उजेडातच व्हावं असं वाटतं. त्यावर वहिनी म्हणाली, काय करावं बाई आता, तुम्ही खरंच खूप चावट झालात. मी म्हणालो, नाही वहिनी, तुम्ही काही जरी म्हणालात तरी मी लाईट बंद करू देणार नाही. मग मी उठलो आणि लाईट परत चालू केली. तशी वहिनी म्हणाली, राहू द्या ना बंद, मला खूप कसं तरी वाटतंय लाईट सुरू असली की. पण मी वहिनीचं काहीच ऐकलं नाही आणि लाईट तशी सुरू ठेवली. मी म्हणालो, नाही वहिनी, तुम्हाला बोलायचं तर बोला, दाखवायचं तर दाखवा किंवा नका दाखवू, परंतु लाईट मात्र चालूच राहणार आहे. शेवटी माझ्या हट्टापुढे वहिनीने हार मानली. तशी वहिनी शांत बसत मला म्हणाली, ठीक आहे, राहू द्या चालू, तर तुमची इतकी इच्छा आहे तर. पण असे बोलताना वहिनीचा चेहरा थोडा पडला होता. ती जरी नाराज दिसत असली तरी मला हे माहीत होतं की तिला कसं मनवायचं आणि तिला कसं खुश करायचं. म्हणून मी तिला म्हणालो, ठीक आहे, या हाताजवळ. असं म्हणून मी पलंगावर चढलो. वहिनीचा पलंग म्हणजे मस्त डबल बेड होता. त्याच्यावर मस्त स्पंजची गादी होती. ती स्पंज म्हणण्यापेक्षा डबल स्पंज म्हटलं तरी काही हरकत नव्हती, इतकी ती मऊ होती. त्या गादीवर मला उड्या मारायला खूप मजा येऊ लागली.
मी ती खूपच मुलायम आणि मस्त गादी होती. तिला मी म्हणालो, वहिनी तुम्ही किती मस्त गादीवर झोपताय आणि मी मात्र बाहेरच्या त्या सिंगल पलंगावर झोपतोय. तिथली गादी एवढी मऊ नाही. तेव्हा ती मला म्हणाली, मग सांगा ना दादाला गादी बनवून टाका म्हणा. मी म्हणालो, दादाला कशाला सांगू त्याला, तुम्ही आहात ना, तुम्ही द्या बदलून मला ती गादी. मग वहिनी म्हणाली, अहो भूषण, मला सांगा की आता तुम्हाला इथे झोपायचं की त्या नवीन गादीवर झोपायचं आहे. तुम्हाला जर इथल्या गादीवर झोपायचं असेल तर मग त्या बाहेरच्या पलंगावरच्या गादीचा आता कशाला हट्ट करताय. काय करायचं तुम्हाला त्या बाहेरच्या गादीचं, जर एवढं मस्त गादी तुमच्या नशिबी आहे तर. मी म्हणालो, हो तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. मला कशाला विचार करायला हवा तो. ठीक आहे, चला आता याच गादीवर झोपा आणि शिकवा मला तुमची ती सवय. मग जसा मी त्या गादीवर जाऊन झोपलो तशी वहिनी माझ्याकडे पाहत म्हणाली, बरं शिका मग आता. आणि ती हळूहळू मोकळी होऊ लागली. ती तशी उतरवत होती तसं मी तिला वेगवेगळ्या भावनेनं बघू लागलो. शेवटी तिने उतरून बाजूला ठेवली आणि आता ती फक्त त्या छोट्या माझ्यासमोर होती. तिचे ते व्यक्तिमत्व माझ्या नजरेसमोर मला दिसत होते. आता मात्र माझी पूर्ण नजर त्यांच्यावर एकवटली होती आणि मी एकदम त्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात मला ती म्हणाली, एवढं काय बघताय माझ्याकडे, याच्या अगोदर कधी बघितलं नाही का. तसं मी म्हणालो, वहिनी तुम्हाला खूप वेळा पाहिलं आहे, परंतु ह्या रूपामध्ये आज मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. कारण तुमचं हे देखणं रूप आहे ते खूपच मनमोहक आहे. तेव्हा वहिनी म्हणाली, खरंच का, की नुसतं असंच बोलताय तुम्ही. तसं मी म्हणालो, हो वहिनी, एकदम खरं बोलतोय मी कशाला उगाच खोटं बोलू. वहिनीला पाहून माझं मन चलबिचल करू लागलं होतं. मग पुढे असं झालं की मला वाटू लागलं की उठावं आणि वहिनीला पकडावं, परंतु माझी तेवढी हिंमत होत नव्हती. वहिनीचे ते भरलेले रूप पाहून मला खूप उत्साह वाटू लागला होता. मी हिंमत करून वहिनीच्या जरा जवळ गेलो तशी वहिनी म्हणाली, काय झालं, काय करतायत तुम्ही. तेव्हा मी म्हणालो, मला कंट्रोल होत नाही. वहिनी म्हणाली, अरे देवा, जर आता कंट्रोल होत नाही तर मग पुढे कसं शिकवणार, थांबा ना. तिच्यावर फक्त मोजके शिल्लक होते. ते पाहून मी उत्साहात म्हणालो, वहिनी ते पण मोकळे करा ना. मग वहिनी जोरात हसू लागली आणि मला म्हणाली, चावट कुठला, एवढा पण दम पडत नाही का. इतकी घाई असेल तर तुम्हीच करा मग. आणि ती जवळ येऊन बसली. तेवढ्यात ती म्हणाली, माझं तर झालं, पण तुमचं काय, आता तुम्हीही सुरुवात करा. मी हसू लागलो आणि म्हणालो, वहिनी मला लाज वाटते. ती मला म्हणाली, का, जर मी स्त्री असून हे सर्व करू शकते तर तुम्ही का नाही. तुम्ही तर पुरुष आहेत, तुम्हाला कसली लाज वाटते. हे काही बरोबर नाही. मला नाही पटत हे सर्व. मी म्हणालो, बरं काय करायचं सांगा तुम्ही. काय करू जे तुम्हाला योग्य वाटतंय तसं मी करतो. ती म्हणाली, बरं राहू द्या, काहीच नाही, जे करायचं ते मी करते. मग ती पुढे सरसावली आणि तिने सुरुवात केली. बघता बघता तिने सर्व मोकळं केलं. आता माझ्यावर काही शिल्लक होते. हळूच ती मला म्हणाली, आता ते तरी तुम्हीच काढता की मीच करू. मी म्हणालो, छे अजिबात नाही, कारण मला खूप लाजल्यासारखं होतं. मी खूप लाजत आहे हे वहिनीच्या लक्षात आलं आणि मग तीच पुढे सरसावली. ती राहिलेली झपाट्याने काढू लागली. मी म्हणालो, थांबा वहिनी, मला गुदगुल्या होत आहेत, मी स्वतः काढून टाकतो. असं म्हणून मी हळुवारपणे स्वतः काढली आणि बाजूला ठेवली. आता मी मोजकीवरच होतो. मी आता असाच झोपायला जाऊ लागलो तशी वहिनी मला म्हणाली, काय हे. तसं मी म्हणालो, तुम्ही पण तेवढे ठेवलंय ना, म्हणून मी पण तेवढेच ठेवलं. ती मला म्हणाली, अच्छा असं आहे का, ठीक आहे, मग थांबाच तुम्ही, मला अंथरुणात येऊ द्या, मग सर्व काही समजेल तुम्हाला. मी ठीक आहे म्हणालो. असं म्हटल्यानंतर वहिनी माझ्याजवळ आली आणि आल्यानंतर दोघांनी पांघरण्यासाठी खूप खूप मऊ आणि खूप मुलायम ब्लँकेट घेतले. त्या ब्लँकेटमध्ये वहिनी घुसली आणि मला म्हणाली, या ब्लँकेटमध्ये किती छान वाटतंय ना. मी म्हणालो, हो वहिनी. मग मला म्हणाली, आवडली का ही रजई.
मी म्हणालो, हो वहिनी, मला सर्व काही खूप आवडलं आहे. मग ती लगेच म्हणाली, सर्व काही म्हणजे? मी लगेच म्हणालो, तुम्ही पण आणि ह्या ब्लँकेट पण, आणि मोठ्याने हसू लागलो. मग वहिनी म्हणाली, ओहो, हळू हसा, किती मोठ्याने हसताय तुम्ही. मी म्हणालो, का इथं आपलं हसणं कुणी ऐकणार आहे का? आपला बंगला एवढा मोठा आहे आणि आजूबाजूला आपल्या घराच्या शेजारी तर कोणीच नाही. मी कितीही मोठ्याने ओरडलो किंवा कितीही मोठ्याने हसलो तरी बाहेर माझा आवाज अजिबात जाणार नाही. हे मला माहिती आहे ना. माझा आवाज ऐकून कुणी शेजारी इथे येणार आहे असं म्हणून मी आणखीन जोरात हसू लागलो आणि त्यांना म्हणालो, हा बंगला आपला स्वतःचा आहे. आपण जर भाडेकरू असतो तर आपल्याला घरमालकाची भीती असते. वहिनी म्हणाली, हो, तेवढी गोष्ट मात्र खरीच आहे. आपण जर इथे भाड्याच्या घरात असतो तर घरमालकाची एक भीती मनात असतीच. मग ती मला म्हणाली, चला मग आता पुढचा कार्यक्रम चालू करूया. मी म्हणालो, काय वहिनी, चिमणीची गोष्ट तर तुम्ही विसरूनच गेल्या. तेव्हा ती मला म्हणाली, आधी तुम्ही दर्शन द्या, माझी खूप इच्छा आहे. मी म्हणालो, बरं ठीक आहे, तुम्ही स्वतःच बघा कुठे आहे तर. मी एवढं बोललो आणि वहिनी लगेच राहिलेली सरकवू लागली. मला खूप कसं तरी वाटू लागले होते. मी तिला विरोध करू लागलो, वहिनी, प्लीज असं काही करू नका, मला खूप लाज वाटते. हो, असं म्हणू लागलो. परंतु वहिनी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने शेवटी खेचलीच त्याच्यावरून हात फिरवू लागली. मी म्हणालो, वहिनी, हे काय करताय? मला खूप लाज वाटत होती. मग वहिनी मला म्हणाली, तुझा बापरे. मग मी लगेच म्हणालो, आणि चिमणी कुठे असते मला माहीत आहे, मी बघितली आहे थोडीशी. असं म्हणून मी हसू लागलो. तेव्हा वहिनी मुद्दाम मला उचकावू लागली आणि मुद्दामून डोचू लागली. मग मला म्हणाली, बरं ठीक आहे, तुम्हाला कळली ना कुठे आहे ती चिमणी, मग मला सांगा, मी काय करावं ही इच्छा वहिनीला माहीत होती. मग हिट ते कळालं. मग वहिनी मला जसं जसं डवचू लागली तसं तसं मी वहिनीला जास्त झटाझूम करू लागलो. मग हळुवारपणे ती मला म्हणाली, सांगा ना, चिमणी कुठे दिसली तुम्हाला? मी म्हणालो, थांबा आता मी दाखवतोच, पण मला आता रोखू नका. तुम्ही तर हात लावलाच ना, आता माझा नंबर आहे, मी हात लावणार, थांबा आता. असं म्हणून मी राहिलेली ओढू लागलो. तसं ती मला म्हणाली, फाडताय का? थांबा. मग मला म्हणाली, थांबा, मी काढते. असं उचललेल्या कमरेच्या खालून अगदी हळुवारपणे बाजूला केली. मी ती बाजूला ठेवली. आता मला खूप मजा येऊ लागली होती, पण अजूनसुद्धा माझी हिंमत होत नव्हती की तिला हात लावावा. वहिनी पोपटाशी जास्तच खेळू लागली होती. ती त्याला स्वतःकडे ओढू लागली होती, त्याला वाकडं तिकडं करू लागली होती. मग मी म्हणालो, पोपटाची मान मोडून टाकताय की काय? थांबा, चिमणीचे कसे हाल करतो बघा आता. असं म्हणून मी तिच्याजवळ गेलो आणि चिमणीच्या वरच्या बाजूला मी असं घट्ट धरण्याचा प्रयत्न केला, पण मला तिथे जंगल दिसलं. तसं मी म्हणालो, वहिनी, हे कसलं जंगल आहे? तसं ती म्हणाली, तुमच्या इथे पण जंगल आहे, ते बघा ना. ही कंडिशन बघितल्यानंतर वहिनीच्या ते लक्षात आलं आणि ती म्हणाली, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हीच तर मराठीमध्ये म्हण आहे आपल्याकडे. मी म्हणालो, हो, बरोबर आहे तुमचं, मला माहीत नव्हतं इथे पण असतात हे. माझ्यासाठी हे सर्व नवीनच आहे वहिनी. असं बोलल्यावर वहिनी एकदम हसू लागली. मला म्हणाले, मग आता माहीत झालं की नाही ते? आणि मग मी जोरात हसलो आणि म्हणालो, हो, अगदी सेम टू सेम असतं. पण एक गोष्ट सांगू का? ती म्हणाली, हो, सांगा ना. माझ्याकडे खूप कमी आहेत आणि तुमच्याकडे इतके जास्त, ते कसे काय? मग वहिनी म्हणाली, हो, ही पण गोष्ट बरोबर आहे, तुम्ही चांगलं ऑब्झर्व करतात, परंतु माझं वय आणि तुमचं वय काहीतरी फरक आहे ना. मी म्हणालो, हो, बरोबर आहे, थांबा, मला खेळू द्या. असं म्हणून मी हलक्या हाताने खेळू लागलो. नंतर जसं वहिनी ओढत होती तसं मी पण ओढू लागलो, पण मला ओढायला काहीच येत नव्हतं. आता मला माहीत नव्हतं नेमकं काय करायचं. मी प्रयत्न करत असताना मधले बोट नेमके तिथे गेले. तशी वहिनी हलके सुस्कारली. तशी मग मला सुरुवात कळली आणि मला खूप आनंद झाला.
वहिनीचं ओढणं सुरूच होतं आणि मीही सुरुवात केली होती. त्यामुळे वहिनीला कळले होते की आता मी शिकायला छान सुरुवात केली आहे. मित्रांनो, पुढे काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि कथेला लाईक करून आपली प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.